की 2013 साली अर्थमंत्री चिदंबरम साहेब होते. चिदंबरमजींनी एक स्टेटमेंट केलं होतं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये की जर 1 वर्ष या देशातल्या लोकांनी जर सोनं विकत घेतलं नाही तर आर्थिक परिस्थितीमध्ये खूप बदल होऊ शकतो, असं फक्त स्टेटमेंट त्यांनी केलं होतं. की 2013 साली अर्थमंत्री चिदंबरम साहेब होते. चिदंबरमजींनी एक स्टेटमेंट केलं होतं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये की जर 1 वर्ष या देशातल्या लोकांनी जर सोनं विकत घेतलं नाही तर आर्थिक परिस्थितीमध्ये खूप बदल होऊ शकतो, असं फक्त स्टेटमेंट त्यांनी केलं होतं. तेव्हा तत्कालीन गुजरातचे माननीय मुख्यमंत्री यांनी फार टोकाची भूमिका घेतली होती आणि त्यांचे शब्द आजही माझ्या लक्षात आहेत. कारण का एका महिलेला तिच्या मंगळसूत्राची काय भावना असतात त्याच्याबद्दल हे मी एक महिला म्हणून तुम्हाला सांगू शकते. आणि ह्या परिस्थितीमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांचं एक स्टेटमेंट होतं की काय दिवस आलेत बघा की ह्या देशाचा अर्थमंत्री आज काय म्हणतोय की तुमच्या मंगळसूत्र विकत घेऊ नका, सोनं विकत घेऊ नका, इथपर्यंत यूपीए सरकार पोचलंय असं माननीय तेव्हा तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री म्हणले होते. कसं असतं बघा, ही 2013 सालची गोष्ट आहे. आज आपण 2026 मध्ये आहोत आणि माननीय गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आज या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांनी परवा स्टेटमेंट केलं की सोनं घेणं बंद करा. माझा पहिला मुद्दा अतिशय विनम्रपणे माननीय प्रधानमंत्र्यांना आहे की ठीक आहे, अडचण आली आहे. जसं ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस आम्ही भारतावर हल्ला झाला म्हणून तुमच्याबरोबर उभे आहोत, जसं आदरणीय पवारसाहेबांनी सुचवलंय की आर्थिक परिस्थिती जर अतिशय गंभीर असेल तर एक ऑल पार्टी मीटिंग, आमची एकच विनंती आहे की माननीय प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत घ्यावी. ह्या देशामध्ये खूप मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांचंही मार्गदर्शन घेऊया आणि जगात आणि देशात आणि राज्यात आज जी आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यासाठी सगळे मिळून देश वाचवण्यासाठी आणि स्थिरता राहण्यासाठी एकत्र काम करूया. ज्या भागातून महाराष्ट्रातून खूप मोठा भाग आहे, सांगली असेल, आटपाडी असेल, त्या भागात इथलं कोणी असेल तर तुम्हाला माहिती असेल की सोन्याचं काम करणारी केरळा आणि महाराष्ट्रातले असंख्य कारीगर ही काम करतात. सोन्याची दुकानं असतील, तिथे काम करणारे सगळे लोक असतील, त्या बिल्डिंगच्या भाड्यापासून सुरुवात आहे. आता मला सांगा, 1 वर्ष जर कोणीही सोन्याच्या दुकानात गेलं नाही, सोन्याची खरेदी केली नाही तर या करोडो लोकांनी काय करायचं. दुसरा मुद्दा की खर्च कमी करा. आजच मी एक शपथविधी तुमच्या सगळ्या चॅनलवर पाहिला आणि एका चॅनलनी तर 500 गाड्या मोजून दाखवल्या. जर एकीकडे माननीय प्रधानमंत्री म्हणतायत की पेट्रोल डिझेल कमी वापरा, आपण सगळे मिळून त्यांनी एक आव्हान केलं, आम्ही त्या आव्हानाला साथ द्यायला तयार आहोत पूर्णपणे. पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. तर देशासाठी जसं पेहलगामच्या हल्ल्यानंतर आम्ही एकवटलो होतो देशाच्या हितासाठी, ती ही वेळ आहे आणि हे गेले 1 वर्ष सातत्याने आम्ही म्हणतोय की आर्थिक परिस्थिती फार गांभीर्याने तुम्ही घेणं गरजेचं आहे. तेलाबद्दल म्हणले, पेट्रोल डिझेल, मग काय अडचण आहे. आज माझ्याकडे योगायोगाने एक ट्विट आला होता, खरं खोटं मला माहिती नाही, केंद्र सरकारच उत्तर देऊ शकेल. एक कोणीतरी एक ट्विट केलंय की असं नाही ना की आपल्याला जे सँक्शन्स रशियाने दिले ते 16 मेला संपणार आहेत म्हणून तर नाही का हे स्टेटमेंट आलेलं. अशी एक अनेक तर्कवितर्क सोशल मीडिया असेल, चॅनल्स असेल, वर्तमानपत्रात येत आहेत. त्याच्यामुळे आज माझी विनम्रपणे भारताच्या प्रधानमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही 3-4 गोष्टी बोललेल्या आहेत. प्रचंड अस्वस्थता लोकांमध्ये त्याच्यामुळे झाली, लोक पॅनिक झाले कारण का देशाचे प्रधानमंत्री बोलले, त्याच्यामुळे एक भीतीची भावना लोकांमध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे आपण एक ऑल पार्टी मीटिंग सगळ्याच पक्षांना लोकून आपण जसं पेहलगामच्या हल्ल्यानंतर एकत्र झालो होतं ती पुन्हा ही वेळ आलेली आहे. आमची सहकार्याची भूमिका कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. याचं कारण असं, आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही कारण का देश अडचणीत आहे. त्याच्यामुळे हा विषय थोडासा कधीतरी राजकारण ठेवून सत्ताधाऱ्यांनी ह्याच्यातून चर्चा करावी
आणि मार्ग निघतात. संघर्ष आपण सगळ्यांनी केलाय. कोविडच्या काळात आपण सगळे एका व्हायरसच्या विरोधात एकवटून लढलो. तर मग या आर्थिक परिस्थितीतही लढू, पण त्याच्यासाठी या भारताला सत्य कळलं पाहिजे. प्रत्येक भारतीयाला काय परिस्थिती आहे ही कळली पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.